ईद-ए-मिलाद उन नाबीचे औचित्य साधत नागरिक अधिकार मंच, एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल, सैफी अॅम्ब्युलन्स विभाग 1 आणि युनिटास डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा खुर्द भागात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन मार्गदर्शन तौफिक सय्यद, सामाजिक कार्यकर्ते दामोदर कामठे यांच्या हस्ते करण्यात आले। 70 रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे। या प्रसंगी संचालक युनिटास डेव्हलपर्स शाकिब सय्यद, युवा उद्योजक आकाश कामठे, सतपाल पारगे, इम्तियाज मोमीन, दिलशाद अन्सारी, शब्बीर सय्यद, इसाक पानसरे, सज्जन कवडे, प्राध्यापक सोनवणे, तजमुल पठाण, नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते। या शिबिरात नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, संपूर्ण आरोग्य तपासणी, ओपीडी, ऑर्थोपेडिक, बीएमडी आदी तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या शिबिरात परिसरातील नागरिकांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। और मैं चाहता हूं कि इसी तरह हमारे यहाँ पे ऐसा प्रोग्राम चलता रहे और हमारे जनाब समीर पठान साहब की भी बहुत बड़ी इसमें हेल्पिंग हैंड है हमारे लिए, और मैं चाहता हूं कि इसी तरह सब कार्यक्रम चलता रहे। आज 22 सितंबर 2024 है और बहुत ही अच्छा प्रोग्राम यहाँ पे ऑर्गेनाइज़ किया गया यूनिटास फैशन सेंटर में मिस्टर समीर पठान और उनके सारे एसोसिएट्स से मिलकर। एंड हम अपने आप को बहुत ही इसमें प्रिविलेज समझते हैं कि हम इस प्रोग्राम का हिस्सा बन पाए और ऐसे सोशल कॉजेज़ में और भी ज़्यादा से ज़्यादा प्रोग्राम होते रहे और हम उसका हिस्सा बनना ज़रूर पसंद करेंगे। माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी इतका छान कार्यक्रम इथं ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामधून जी लोक याचा लाभ घेतील, ज्यांना याचं बेनिफिट होईल, त्यांचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना भेटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम परत होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नागरिक अधिकार मंचाच्या वतीने आज नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे। आमचे मार्गदर्शक, आमचे वरिष्ठ नेते समीरभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर चालू आहे। संपूर्ण शिबिर यशस्वी करण्यासाठी नागरिक अधिकार मंच उपाध्यक्ष निखिल रोकडे, मुझीद खान, फिरदोस शेख, मुतफल तड्डीवाला, अनवर खान, ॲडव्होकेट शहाबाज शेख, नूरजहाँ शेख, संगीता रुद्रप, जानवी मॅडम, सानिया मुलानी, तोसिफ मुजावर, समीर शेख, इमरान जमादार, अफरीन पठाण, शाफिन मेमन, रियाज बागवान, शकूर सय्यद, खलील सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले। मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, त्यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी असेल, त्यामध्ये ऑर्थोपॅडिक्स असेल, ओपीडीज असेल, बीएमडी मशीन्स असेल, अशी अनेक तपासणी या शिबिरामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध केलेला आहे। एक चांगला उपक्रम राबवायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे। यापुढे देखील असेच आरोग्यदायक सुविधा नागरिकांसाठी कशा प्रकारे उपलब्ध होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे। आणि कोंढव्या भागामध्ये इतर रहिवाशांसाठी जे गव्हर्नमेंटचे, महापालिकाचे जे आरोग्य स्कीम असतात त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लोकांना अशा सुविधा उपलब्ध देण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। नागरिक अधिकार मंचाचे संस्थापक समीर शफी पठाण यांच्या माध्यमातून व नागरिक अधिकार मंचाच्या टीमच्या माध्यमातून आज इथं आरोग्य शिबिर राबवण्यात आलेले आहे। तर त्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो की अशा उपक्रम आम्ही राबवतो, असेच उपक्रम सर्वांनी केले पाहिजे, समाजासाठी थोडं झटलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून माध्यमातून अजून काही आमच्याकडून जे होईल ते आम्ही करायचा प्रयत्न करू। तसंच 24 सप्टेंबर रोजी समीर पठाण यांचा वाढदिवस असल्यामुळे मी त्यांना दीर्घ आयुष्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि समीर पठाणचं नागरिक अधिकार मंच हे लहान समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतात, त्याच्यामध्ये मेडिकल चेकअपचा हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि याचा चांगलाच प्रतिसाद आलेला आहे। आणि याच्यामध्ये प्रत्येक माणसाला आपल्या आरोग्याशिवाय काय हे नाही आहे, कितीही पैसे कमवा पण आरोग्य आपलं अबाधित राहिलं पाहिजे, त्याकरता
मेडिकल चेकअप झालं पाहिजे की पुढचे येणारे रोग आपले थांबू शकतो. आणि ह्याचा संदेश देण्यासाठी समीर पठाण नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांच्या या कार्याला आमचे सर्व पारगेनगरवासियांतर्फे शुभेच्छा आणि चांगलं काम त्यांच्या हातून घडो ही समीर भाईंना आमची शुभेच्छा आहेत. धन्यवाद.